महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे पक्ष 20 आमदारांसह मोठा भाऊ ठरलाय। पण पक्षफुटीचा धसका घेतलेल्या उद्धव ठाकरेंनी कोणतीही रिस्क न घेण्याचं ठरवलंय। मातोश्रीवरती ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली आणि यावेळेला सर्व आमदारांकडून शपथपत्र लिहून घेण्यात आल्याची माहिती मिळतेय। पक्षामध्ये पक्षप्रमुखाचा निर्णय अंतिम राहणार असून त्या निर्णयाशी सर्व आमदार बांधील असतील अशा आशयाचे हे प्रतिज्ञापत्र असल्याचं बोललं जात आहे। या बैठकीमध्ये भास्कर जाधवांची ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी तर सुनील प्रभू यांची प्रतोदपदी नियुक्ती झाली आहे। याशिवाय आदित्य ठाकरेंची विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड झालेली आहे। मला असं वाटतं अतिशय खोटारड्या पद्धतीने बोलतात। सगळे लोक आज उपस्थित होते, आहेत, राहतील। त्याच्यामुळे या सगळ्या आता खोट्या गोष्टी एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार बोलल्या जातात, केल्या जातात, सांगितल्या जातात। याच्यात शुद्ध हा खोटेपणा आहे, चुकीचं बोलणं आहे। सगळेच्या सगळे शिवसेना जेवढे निवडून आले सगळे एकत्रित आहेत। दरम्यान विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत आणि याकरता प्रक्रिया सुद्धा सुरू असल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलंय। सक्षम सरकार चालवण्यासाठी विरोधी पक्ष असावा आणि त्यासाठी विरोधी पक्ष नेतेपद असावं। सत्ताधाऱ्यांनी या संदर्भात विचार करावा असंही भास्कर जाधव यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीचा एकत्रित मिळून विरोधी पक्ष नेता व्हावा यासाठी विधानसभा अध्यक्षांना विनंती केल्याचं भास्कर जाधव म्हणाले। सत्ताधारी पक्ष हा रीतसर चालला पाहिजे, व्यवस्थित चालला पाहिजे, तर त्याच्यावर विरोधी पक्षाचा अंकुश असणं भाग आहे। ही खरी लोकशाहीची सुंदरता आहे। आणि म्हणून सत्ताधारी पक्षाला जर असं वाटलं की आपलं सरकार व्यवस्थित चाललं पाहिजे आणि म्हणून विरोधी पक्षाचे हक्क शाबूत ठेवले पाहिजेत, तर निश्चितपणे आम्ही विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्राचा आवाज बनू। आणि प्रीपोल अलायन्स लेटर तुम्ही देणार आहात विधानसभा अध्यक्षांना, कारण आघाडी तुमची निवडणुकीपूर्वीची आहे। आघाडी आहे ती राहणारच आहे, तरी सुद्धा आम्ही विरोधी पक्ष नेतेपद मागण्याकरता जरूर पत्र देणार आहोत, परंतु ती वेळ आता नाहीये। तर जाधवांना आवडेल विरोधी पक्ष नेतेपद, कारण संख्या तुमची तशी जास्त आहे महाविकास आघाडीमध्ये। असं आहे की आत्ताच्या पद्धतीप्रमाणे जर विरोधी पक्ष नेतेपद मिळालं तर ते शिवसेनेलाच मिळेल आणि म्हणून शिवसेनेला ते मिळालं तर मला आनंद होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।